Audio Jungle. Audio. मनोगत तिथे होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातनं असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, मराठवाडा असेल, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा अशा जिल्हाध्यक्षांचं आपलं मनोगत पक्ष संघटनेबाबतचं तिथे मांडण्याची सोय आम्ही केलेली आहे. त्यानंतर माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या महिलांचं सशक्तीकरण आणि त्याच्यामधला राष्ट्रवादीचा सहभाग याबद्दल संवाद साधतील. कृषीबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब संबोधतील आणि महाराष्ट्रातल्या विकासामध्ये आदिवासी समाजाचं महत्त्व आणि योगदान ज्येष्ठ नेते व मंत्री नरहरी झिरवळ संबोधन साधतील. अशा प्रकारचा आज दिनक्रम संध्याकाळी 6 पर्यंत आहे आणि संध्याकाळी 6 वाजता माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब मीडियाशी संबोधित करून आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम झाला याबद्दल मीडियाशी संवाद साधतील. सर, गेल्या काय अनेक दिवसात अतिशय निंदाजनक अशी घटना आहे आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा आहे की एखादा आरोप झाल्यानंतर मंत्री राजीनामा देतात. बऱ्यापैकी आज जे नाव बिलच्या केसमध्ये येतोय त्या अनुषंगाने विरोधक किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदारही वेळोवेळी वक्तव्य करतात, विरोध करतायत. समोर म्हणजे राजीनामा का दिला जात नाही? आधी पूर्वीची परंपरा होती. पूर्वीची परंपरा अशी आहे की एखाद्या केसमध्ये किंवा कशामध्ये जर न्यायालयाने त्याला कन्व्हिक्ट केलं, न्यायालयाने दोषी ठरवलं तर त्याच्यामध्ये राजीनामा दिला जातो. नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेच दोषी होतो असं नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत आरोप होत आहेत, ते सिद्ध झाले तर नंतरचा प्रश्न. आपली परंपरा आहे, आपण कुठलंही चांगलं काम सुरू करायच्या आधी दर्शन घेतो. तशा पद्धतीने आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलंय. अरे मागे मागे तुमची नाराजी दूर झालेली आहे का? पक्षाच्या शिबिराला तुम्ही दाखल झालात तर आतापर्यंत कार्यक्रमात किंवा पक्ष कार्यात तुम्ही दिसत नव्हते. अरे आवाज बंद करा रे. बोला. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण मंत्रिपदापासून तुम्हाला वंचित ठेवल्यानंतर तुम्ही नाराज होते अशी चर्चा रंगलेली होती. कधी तुम्ही पक्षाच्या कार्यक्रमात दिसले नव्हते, आज तुम्ही पहिल्यांदा शिबिराला नाराजी वगैरे दूर झाली की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल ते 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं, गळ घातली. प्रांताध्यक्ष तटकरे
यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे. अजित पवार इतकं प्रचंड विचाराचं पाठबळ त्या ठिकाणी मिळणं सोपं राहू शकत नाही. पुणेकर तसं सहजासहजी कोणाला स्वीकारत नाहीत. हा पुण्याचा इतिहास आहे. मी टीका करतो अशातला नाही, मी चांगुलपणाने बोलतोय, जे सत्य आहे ते बोलतोय. पण दादांचं नेतृत्व पुणे शहराने स्वीकारलं. विकासाच्या दिशा शहरामध्ये सुद्धा काय पद्धतीने करता येऊ शकतात ते बारामतीच्या रोल मॉडेलच्या रूपाने दादा तुम्ही त्या ठिकाणी दाखवलं. पण पिंपरी सारखं नवं शहर, चिंचवड सारखं नवं शहर अजित दादा तुम्ही नेतृत्व स्वीकारल्याच्या पद्धतीनंतर ज्या पद्धतीने घडलं ते पिंपरी चिंचवड कधी विसरू शकणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेला 100-200 वर्षांनी लिहिला जाईल त्यावेळेला या आधुनिक पिंपरी शहराचे, चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून जसं चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत तसे पिंपरी चिंचवडचे आधुनिक शिल्पकार म्हणून अजित पवारांची नोंद इतिहासात कायम राहील याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही. मी का बोलतोय? मागासपासून प्रत्येक नेता या ठिकाणी म्हणत आला की आमच्या मनातलं दीर्घकाळ असलेलं स्वप्न आम्हाला साकार करायचं असेल तर शहरी भागामध्ये असलेल्या लोकसंख्येवरती आम्हाला लक्ष अधिक केंद्रित करावं लागेल. शहरातले प्रश्न समजून घ्यावे लागतील. शहरातले प्रश्न काय दादांनी समजून घेतले नाही काय? घेतले. पण मुंबईचे प्रश्न अधिक वेगळे आहेत. मुंबईचं स्थान या राज्याची राजधानी म्हणून इतक्या पुरता सीमित नाही. त्याचा अभिमान आम्हाला सर्वांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीच्या नंतर मुंबई या राज्याची राजधानी आहे याचा अभिमान महाराष्ट्रीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. पण या देशाची ती आर्थिक राजधानी आहे. जगाच्या पाठीवरती जी काय मोजकी शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबईसारखं शहर आहे. अशा वेळेला मुंबई शहरामध्ये सुद्धा अनेक वेळेला टीकाटिप्पणी झाली. आज दुसऱ्या दिवशी या शिबिरामध्ये उपस्थित आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील साहेब, हसन मुश्रीफजी, सौ सुनित्रा वहिनी, पक्षाचे सर्व मान्यवर मंत्री महोदय, आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांचा आपण मनोगत ऐकलेलं आहे आणि अनेकांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले आहे. मी प्रांताध्यक्षांना धन्यवाद देऊ इच्छितो की ही संकल्पना 2 दिवसाच्या शिबिराची त्यांनी केली आणि आपण सर्वांना पक्षाच्या भवितव्यासाठी विचार विमर्श मंथन करण्याची संधी दिली. कुठलाही राजकीय पक्ष असो, अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, आदरणीय
प्रफुल्लभाई पटेल साहेब, राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर, इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, मंत्रिमंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी, विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी, पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावांनो, खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर एक दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय, तेही शिर्डीमध्ये. ही एक आगळीवेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे. मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो की शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवण, श्रद्धा आणि सबूत, आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहित नाही मधल्या काळात, पण ही वस्तुस्थिती आहे. वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने पुढे आणण्यासाठी आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादांनी केला, हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावंसं वाटतं. एकच धरलं आणि आपले प्रफुल्लभाई आणि नंतर मी असं जवळपास इतक्या लोकांनी 30 लोकांनी आपापली मतं, आपापले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरीच काही काही जणांनी अतिशय उत्तम पद्धतीनं मांडणी केली. मी पण आश्चर्यचकित झालो. बऱ्याचदा आपण ठराविकच लोक बोलत असतो, ठराविकच लोकांचं ऐकत असतो, परंतु नवीन पण टीम तयार झाली पाहिजे, नवीन पण संच तयार झाला पाहिजे. वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असणारा पण सेक्युलर विचारधारेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अशा पद्धतीनं आपण गेले 2 दिवस त्यांना संधी दिली आणि त्यांनी आपापली मतं मांडली. एकंदरीतच या पक्ष संघटनेच्या वृद्धीसाठी आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळी मतं मांडत असताना बऱ्याच जणांनी वेगवेगळे दाखले देण्याचा प्रयत्न केला. दिशा विकासाची वाट पुरोगामी विचारांची या संकल्पासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका कुठल्याही क्षणी सुप्रीम कोर्ट त्यांनी निकाल दिल्यानंतर लागणार आहे, त्याच्यावर ती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.
आणि या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यासाठी आणि एकंदरीतच पुढची आपली नवसंकल्प शिबिर 2025 हे घेत असताना पक्षाची पुढची वाटचाल कशी असली पाहिजे याकरता साईनगरी शिर्डी येथे आपण हे शिबिर आयोजित केलं। यामध्ये मला आशुतोष काळे आज आपल्यामध्ये इथं तो थांबू शकला नाही, त्याची पहिलीच दौरा ठरलेला होता परदेशामध्ये, पण पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये हे 2 दिवसाचं 18-19 शिबिर होतं, पण काही कारणांनी थोडंसं जागेचा अडचण आली आणि त्याच्यातून नंतर अचानक हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यात हे शिबिर इथं आपण शिफ्ट केलं। परंतु आशुतोषनी सुरुवातीला सगळं लक्ष दिलं, त्याच्यानंतर त्याच्या अनुपस्थितीमध्ये बाबासाहेब कोते असतील, सुजय जगताप, कपिल पवार, संग्राम कोते, अशोक सावंत आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी कष्ट केले आणि कमीत कमी वेळेमध्ये या शिबिराचं नियोजन अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आपण लिमिटेड लोकांना बोलवलेलं होतं। काल थोडीशी माझ्याकडे एक तक्रार आली की दुपारचं लंच असताना थोडं काही ठिकाणी संख्या दुपटीनच वाढली। आपण काहीतरी 500 धरलेले होते ना, 1000च्या पुढे संख्या झाली, त्यामुळं थोडंसं काहींची काल गैरसोय झाली, पण रात्री त्याची नोंद घेण्यात आली आणि आताही संख्या जरा जास्तच दिसते, जरा वाढवलेलं बरं होईल असं, कारण बघा ना मागे बरेच जण उभे आहेत, तर त्या पद्धतीनं आपण सगळेजण करतोय। मी या शिबिराच्या नियोजनासाठी आशुतोष काळे हे तिकडे गेल्यानंतर त्यांना मी सांगितलेलं होतं, आशुतोष तू नसला तरी तुझे टीम तिथं असली पाहिजे आणि त्यांचा स्टाफ फार मोठा सहभाग त्यांनी गेले 7 दिवस म्हणजे तटकरे साहेबांनी सूचना केल्यानंतर रात्रंदिवस ही लोक इथं राबत होती आणि त्याच्यामुळं त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो। त्याचबरोबर आपल्या संघटनेचे शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, सूरज चव्हाण, लतीफ तांबोळी, संजय तटकरे या सगळ्या टीमनी पण तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एक चांगल्या प्रकारचं शिबिर इथं आयोजित केलं। त्याबद्दल व्यक्तिशः माझ्या वतीनं सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून मी आभार देखील मानतो। एकंदरीत वर सुंदर सुंदर मजले दिसतात, परंतु जमिनीतील पाया दिसत नाही, मात्र पायाचा एक एक दगड हा मोलाचा असतो आणि तेच मोल तुम्ही गेल्या निवडणुकीत मेहनतीच्या रूपानं दाखवून दिलं। त्याच्यामुळे मित्रांनो, कोणतंही यश अपयश हे कायम नसते हे आपण लक्षात घ्या। आता आपल्याला ह्याचं सातत्य टिकवायचं आहे, आपल्याला यामध्ये बरीच मेहनत घ्यावी लागेल। खूप कार्यकर्ते, खूप आपले लोकप्रतिनिधी माझ्याकडे येतात, सुनीलजींकडे, प्रफुल्लभाईंकडे, बाकीच्या सगळ्या मान्यवरांकडे येतात, त्यांना पक्षात घ्यायचंय, त्यांना पक्षात घ्यायचंय। आत्ताच यशवंत माने मला कानात सांगत होता की दादा हे पक्षात यायला तयार आहेत, खूप जण पक्षात येऊ पाहत आहेत, परंतु त्या व्यक्तीला घेतल्यानंतर पक्षाचं एकंदरीत बेरीज तर झाली पाहिजे, पण तिथं कुठं पक्षाला कमीपणा येता कामा नये। काही जण काही कामाचे नाही, त्यांना घेऊन काही उपयोग नाही, उलट लोक म्हणतील अरे ह्याला घेतलं, ह्याला राष्ट्रवादीला काहीतरी वेगळंच सुरू झाले। त्यामुळं ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा खराब आहे अशा माणसाला अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं काही कारण नाही। आणि सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या पण माझ्या सहकाऱ्यांना की कुठली गैरवर्तणूक ही कुणाकडनं होता कामा नये। जनमानसामध्ये तुमच्या माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा पद्धतीनं कुणाचंही वर्तन हे असता कामा नये, चुकीचं कामकाज कुणी त्या ठिकाणी करू नये हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। जर कुणी चुकीचं कामकाज केलं आणि ते लक्षात आलं तर त्याची हकालपट्टी करायला ते सिद्ध झालं की तो दोषी आहे तर आम्ही सरळ त्याची हकालपट्टी करू, मग काही त्याला तिथं ठेवणार नाही। त्यामुळे याची नोंद, मगाशी पण काही मला सांगत होते अमक्याला दादा घेऊया, म्हणलं अजिबात नाही, त्याला घ्यायचंच नाही, त्याचं त्याला लखलाप। अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ, पण
काही भागामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मागच्या काळामध्ये काही निर्णय झाल्यानंतर, सरकारमध्ये आपण सहभागी झाल्यानंतर विकासाकरता सहभागी झालेलो होतो. मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या करता, मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याच्या करता, मतदारसंघातल्या विकास कामाला जो स्टे आलेला होता तो स्टे उठवण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि तिथं आम्ही प्राधान्याने लक्ष दिलं आणि त्याच्यातून नंतर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता मात्र माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की इथून पुढे काम करत असताना आपल्याला फार व्यवस्थितपणे ह्या सगळ्या कामं करावी लागणार आहे आणि मंत्री जे 10 आहेत त्यांना पण जे संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी लागणार आहे. तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच थोडंसं जास्तीचं काम करावं लागणार आहे. मी पण ठरवलेलं आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं आणि तिथं वेगळाही एक कार्यक्रम सरकारचा करायचा, पण तो संघटनेचा पण एक कार्यक्रम करायचा. मी आत्ताच तटकरे साहेबांना सांगत होतो, मागं आम्ही सरकारमध्ये गेल्यापासून दर मंगळवारी, त्यावेळेस कधी एकनाथराव बुधवारी कॅबिनेट घ्यायचे, कधी मंगळवारी घ्यायचे, परंतु आता देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे दर मंगळवारी 12 वाजता देवेंद्रजी फडणवीस जर महाराष्ट्रात असेल तर ती कॅबिनेट होणार. आता ते दावसला गेलेत त्याच्यामुळे ती परवा होऊ शकणार नाही. पण मंगळवारी देवगिरी बंगल्यावर साधारण 7 वाजता सगळ्या मंत्र्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांची बैठक असते. या दोघांना अधिवेशन जर असेल तर ते ऍडजस्ट करतात किंवा ते येऊ शकत नाही, पण बाकीचे सगळेजण कधी कधी म्हणतो अरे आम्हाला कसलं पद तुम्ही देणार आहे का नाही, आम्हाला समाजामध्ये काही तुम्ही किंमत देणार आहे का नाही, आणि म्हणून ह्याबद्दलचं पण आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि लवकरच त्याच्याबद्दलचे निर्णय झालेले तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं पाहायला मिळतील अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. एकंदरीतच हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्याबद्दल जास्त काही बोलणं आज उचित नाही, कारण तो सभागृहाचा हक्कभंग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळं पण मी एक तुम्हाला पुन्हा सांगतो की काही योजना ज्या आउटडेटेड झालेल्या आहेत किंवा काही ठिकाणी त्या लाभार्थ्याला तो लाभ देण्याची गरज नाही कारण त्याची ऐपत आहे, अशांच्या बाबतीमध्ये मात्र काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत, मी लगेच घेतला असं म्हणत नाही, मनस्थितीत, कारण काय आपण एकटेच निर्णय घेणार नाही. त्याच्यामध्ये देवेंद्रजींच्या बरोबर बोलावं लागेल, एकनाथरावजींच्या बरोबर बोलावं लागेल, थोडंसं संघटनेचे अध्यक्ष म्हणजे आता 3 नावं घेतली त्यांच्याबरोबर पण त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस आमची कॅबिनेट असती ती कॅबिनेट 42 लोकांची आहे, त्यांना पण त्याच्यामध्ये थोडं विश्वासात घेऊन, पण काही बाबतीमध्ये मात्र आम्हाला तशा प्रकारची पावलं ही उचलावी लागणार आहेत. अशा प्रकारचं आपण नोंद या निमित्तानं घ्यावी, कारण हे राज्य पुरोगामी विचारांचं राज्य आहे. त्याला एक वैचारिक बैठक आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अतिशय सुसंस्कृतपणा तुमच्या माझ्या राज्याला त्यावेळेसपासून शिकवलेला आहे. त्याच्यापासून देखील आपल्याला बाजूला जायचं नाही आणि त्यामध्ये त्यांनी जशी शिस्त घालून दिली किंवा त्यांच्याबद्दल काही उदाहरणं आज काही मान्यवरांनी दिलेली आहे, तशा पद्धतीनं आपल्याला त्याच रस्त्याने पुढे जायचंय. त्याच्यामुळे उगीच काहीतरी आर्थिक शिस्त मोडून वेगळ्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये Audio Jungle.